हॅलो फ्रेंड, आज आपण पाहणार आहोत पनीर होम स्टाईल रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने. चला तर सुरुवात करूया. तर सर्वप्रथम एक कढई घ्यायची आहे. त्याच्यामध्ये थोडंसं 1 चम्मच तेल टाकायचं आहे. तेल छान गरम झाले की त्यामध्ये मोठा एक कट करून कांदा टाकायचा आहे. रफ चॉप करायचा आहे आपल्याला मोठे मोठे स्लाइसमध्ये. तो हलकासा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 टोमॅटो टाकायचा आहे. ते देखील आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे. याची आपण ग्रेव्ही बनवणार आहोत, म्हणून हे हलकंसं सॉटेच करायचं आहे आपल्याला. आता यामध्ये मी 10 ते 12 काजू टाकलेले आहेत. ते देखील आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी 1 कप पाणी टाकत आहे, जेणेकरून आपले कांदा आणि टोमॅटो खूप छान सॉफ्ट होतील. आता त्याला बॉईल करून घ्यायचं आहे. इथे साईडला मी पनीरचे स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेत आहे. तुम्हाला जो शेप आवडेल पनीरचा तुम्ही त्या पद्धतीने कट करू शकता. ट्रायंगल, स्क्वेअर. इथे मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेले आहे. इथे मी 250 ग्रॅम पनीर यूज केलेलं आहे. यानंतर मी 1 कप दही घेतलेला आहे. आता या दह्यामध्ये मी चिमूटभर हळद टाकत आहे, 1 चम्मच लाल तिखट, त्याचबरोबर चवीनुसार मीठ. तर इथे मी 1 चम्मच मीठ टाकत आहे आणि हे सर्व आपण दह्यामध्ये मिक्स करून घेऊयात. दही छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला. 1 ते 2 मिनिट व्यवस्थित फेटल्यानंतर छान दही मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये मी पनीरचे क्यूब्स टाकत आहे. त्याचबरोबर 1 स्क्वेअरमध्ये कट केलेली शिमला मिर्च आणि 1 कांदा स्क्वेअरमध्ये कट केलेला तो देखील यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि छान दह्याचं कोटिंग करून घ्यायचं आहे. हे सर्व आपण एकदम छान मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून सर्व मीठ, लाल तिखट पनीरला लागल्या गेलं पाहिजे. आता हे सर्व छान मिक्स झालेलं आहे. आता याला मी साईडला ठेवत आहे. इथे आपलं कांदा टोमॅटोची ग्रेव्ही देखील करून घ्यायची आहे आपल्याला. ते थंड झाल्यानंतर मी त्याची छान पेस्ट करून घेतलेली. तर त्याच कढईमध्ये मी 2 चम्मच तेल टाकलेलं आहे. 1 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 4-5 लवंग आणि त्याचबरोबर इथे मी 1 चम्मच जिरे टाकत आहे तेलामध्ये, जेणेकरून तेलामध्ये जिऱ्यांचा फ्लेवर खूप छान उतरेल. नाहीतर तुम्ही जिरे पावडर देखील यामध्ये ॲड करू शकता. इथे 1 चम्मच जिरे टाकायचे आहे. आता त्यानंतर इथे मी आपण मिक्सरला फिरवलेली प्युरी टाकत आहे. याला आपण छान मिक्स करून घेऊया तेलामध्ये. तुम्हाला ग्रेव्ही कितपत करायची त्या अकॉर्डिंग तुम्ही त्यामध्ये कांदा टोमॅटो ॲड करून त्याची प्युरी बनवू शकता. आता यामध्ये मी लाल तिखट टाकत आहे 1 चम्मच, हळद चिमूटभर, कारण की आपण दह्यामध्ये जे पनीर टाकले त्यामध्ये पण हळद मीठ टाकलेली आहे. धने पावडर 1 चम्मच टाकलेला आहे आणि त्याचबरोबर अर्धा चम्मच कश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे, जेणेकरून रंग खूप छान आहे. इथे मी आलं लसूण पेस्ट देखील टाकत आहे. मी सुरुवातीला टाकायला विसरली. आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. 1-2 मिनटानंतर त्याला छान तेल सुटेल आणि त्यानंतर आपण त्यामध्ये पनीर टाकणार आहोत. आता इथे पनीरला मी साईडला एका पॅनमध्ये फ्राय करून घेणार आहे. इथं मी सरसोचं तेल टाकलेलं आहे, मोहरीचं तेल. ते तेल पॅनमध्ये टाकून छान गरम होऊ द्यायचं. त्यानंतर आपण दह्यामध्ये भिजत घातलेलं पनीर टाकायचं आहे, जे की आपण मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं. आता हे छान तेलामध्ये परतून घेऊया 1 ते 2 मिनिट. खूप जास्त नाही, पण हलकंसं शिमला मिर्च आणि कांदा हलकासा मऊ होईल. 1 ते 2 मिनिट, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आता हे छान मिक्स झाल्यानंतर तेलामध्ये इथे पहा छान दह्याचं पाणी सुटत आहे इथे. आता 1-2 मिनिट याला छान परतल्यानंतर आपण हे सर्व साहित्य ग्रेव्हीमध्ये टाकणार आहोत. तर इथे आपली ग्रेव्ही देखील बनवून तयार आहे. तर हे मिक्स करून घेऊयात. आता इथे खूप आपल्याला जास्त वेळ लागणार नाही कुक करायला, कारण की ऑलरेडी आपण त्याला फ्राय करून घेतलेला आहे. आता इथे मी टोमॅटो टाकत आहे रफ चॉप केलेला, आणि ते पण आपण मिक्स करून अर्धा कप पाणी टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जशी ग्रेव्ही थंड होईल तशी ती घट्ट होत चालते. आता इथे आपण 2 मिनिट याला छान उकळी आणून घेणार आहोत. त्यापूर्वी मी यामध्ये 1 चम्मच गरम मसाला टाकलेला आहे. आता इथे छान बॉईल्ड आलेला आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि आता आपली पनीर शिमला मिरची भाजी तयार आहे. अतिशय छान सोप्या पद्धतीने. आता पाहिजे ग्रेव्ही किती घट्ट झालेली आहे. तुम्ही भाताबरोबर, पोळीबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता.
तर इथे मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे. एकदम खूप थिक पण नाही आणि खूप सरबरीत पण नाही, एकदम छान भाजी बनवून तयार आहे. तर बाउलमध्ये काढून घेत आहे मी. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या सोनाली सिंपल रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा. वरून कोथिंबीर टाकलेली आहे थोडीशी आणि आपली रेडी आहे सब्जी.